राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. त्याचबरोबर शुभ सकाळ. तर इकडे सगळी काही पारुशी कामं माझी आवरली बघा. आणि आज म्हणजे माझ्यासाठी ना खरंच आनंदाचा दिवस आहे, कारण आज मला सुट्ट्यासाठी जायचं आहे माझ्या माहेरला. बघा, माहेर काय जवळच आहे, पण तरी पण सारखं जाण्यात येतं, पण कामासाठी जाण्यात येतं. पण तरी पण माहेरला जाण्याची प्रत्येक बायकांची ओढ ही वेगळीच असते आणि तो आनंद पण वेगळाच असतो. तर इकडं खायचे होते सर्वांना पोहे. तर बघा, गावाकडं नाही जास्त करून पोहे म्हणजे नाश्ता असला प्रकार जास्त काय बनवलाच जात नाही. खरं तर सकाळी सकाळी 8-9च्या दरम्यान सगळा स्वयंपाक उरकायचा आणि डायरेक्ट जेवण करायचं, कारण शेताकडं जे कामाला जावं लागत असतं, त्याच्यामुळं नाश्त्याचं काही जास्त काही नसतं. पण कधी तर काही म्हणजे हलकं फुलकं काही खाऊ वाटलं तर मग नाश्ता केला जातो. आणि नाश्ता पण कसा असतो बरं गावाकडचा, एकदम पोट भरून म्हणजे जेवण केल्यासारखाच नाश्ता. असं थोडं 2-3 घासाचे पोहे केले असं नाही. त्याच्यामुळे चांगली मी इकडं मोठी कढई घेतली, कारण पोहे केले, नाश्ता केला तर पोट भरून खावा वाटतं सगळ्याला. तर मग काय, चुलीवर ठेवली इकडं लोखंडाची कढई आणि त्याच्यामध्ये चालू होतं माझं पोहे बनवायला. पोहे चांगले असे भिजवून घेतले आणि आता गरमागरम पोहेचा इकडं नाश्ता पोरांना बनवून दिला, त्यांना बनवून दिला, आईंना भाऊला पण बनवला इकडं. आणि पोहे छानपैकी इकडं तयार झाले. मला तर काही खायचं नव्हतं, मला होता उपवास. तर माझ्यासाठी मी इकडं शाबू भिजू घातला होता, कारण उपवास मी संध्याकाळी सोडणार आहे. कारण ज्यावेळेस का नाही गावाकडं म्हणा माहेरला जायचं असतं त्यावेळेस भूक लागत नाही. पटकन काही तर खावून पटकन उरकावं कामं जावं असं होतं असतं प्रत्येकाला. तुम्हाला पण होतं का बरं असं? मग इकडे छान प्रकारे असे पोहे बनवले आणि आता हर्षूला मीठ कसं आहे काय नाही ते बघायला लावलं. तर त्यानं जरा थोडंसं मीठ कमी होतं म्हणून नंतर मीठ पण टाकलं. तर मग आता पोहे झाले इकडं बनवायचे. आता बाकीचा स्वयंपाक पण करायचा होता, कारण दुपारी समजा एखाद्या वेळेस कोणाला जेवायचं असेल तर जेवतील. आणि त्याचबरोबर इकडं कारले आणले होते बघा, आमच्या शेजारच्या काकूनं कारले दिले होते, ताजे ताजे कारले मस्त होते. चला म्हणलं कारल्याची भाजी बनवावी. आता बघा, कारलं कडू तर असतं, त्याचं गुणधर्म काय सोडत नाही. तुम्ही कितीही आटासाळणं बनवा, कितीही प्रयत्न करून बनवा, पण कारलं त्याचं गुण कडू ते कडूच. पण तरी पण जर आपण चांगल्या पद्धतीने बनवलं का नाही तर थोडंसं कडू लागत नाही बघा, चांगल्या पद्धतीने. आणि एका एकाच्या हाताला तरी घरची चव असते का नाही, त्यांच्या हाताचं कारलं कडूच होत नाही. ते कारलं असतं वाटतच नाही. पण कारलं का नाही इतकं गुणकारी आहे, इतकं औषधी कारलं आहे का नाही. खूप रोगावर कारलं हे औषधी असतं. आणि जितकं थोडंसं कडू कारलं असतं ते खाल्लेलं आपल्या शरीरासाठी पण चांगलंच असतं. तर इकडे मी थोडीशी हळद आणि मीठ लावून कारलं 10-15 मिनिटं ठेवून दिलं. तोपर्यंत इकडं आईचं होतं ताक बनवायला. बघा, रवीनं अशा प्रकारे ताक बनवते. म्हणजे अंड्यामध्ये दही टाकून इकडं ताक सकाळ सकाळ बनवलं होतं. उन्हाळ्याचं ताक पिण्यासाठी शरीरात आपलं लईच चांगलं असतंय बघा. आणि मग काय, इकडं सगळी अंगत पंगत पडली. इकडं भाऊ, मुलं, त्यांनी आणि आईचं पण ताक बनवायला चालू होतं. तर मस्त असं सगळ्यांनी नाश्ता केला, कारण एकदा नाश्ता केला की 4 वाजेपर्यंत कोणी जेवायचं नावच घेत नाही. त्याच्यामुळे दररोज आमच्याकडं नाश्ता नसतो, कधीतरी आम्ही गावाकडे कधीतरी नाश्ता बनवतो. आता इकडं कारल्याची भाजी, माझी इकडं कारले चांगले धुवून घेतले. धुवून घेऊन चांगले जास्त वेळ आपल्याला कढईत कारलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कडवटपणा थोडाफार कमी होईल बघ. आणि मग अशा प्रकारे बघा, इकडे मी भाजून घेतले कारले. आणि आता थोड्या वेळ भाजून घ्यायची, जोपर्यंत म्हणजे थोडंसं त्याच्यात आपलं नख दबेपर्यंत, म्हणजे थोडंसं मऊपणा येऊपर्यंत आपल्याला ते कारलं दाबून घ्यायचं आहे. आणि जास्त वेळ असं करून मी कारलं इकडं भाजून घेतलं. पुन्हा नंतर चुलीवर कढई ठेवली, तेल ठेवलं आणि ठेसलेला लसूण टाकून घेतला, आणि म्हणजे जिरे मोहरी टाकली, ठेसलेला लसूण टाकला आणि काळं तिखट टाकून घेतलं. आणि त्याच्यात असलं की हे भाजलेले कारले पण टाकून घेतले आणि थोड्या वेळ ह्याला आता हलवून परतू द्यायची. आणि त्याच्यावर ताट झाकून जरा थोड्या वेळ 10-15 मिनटं ठेवलं की एकदम मऊसरपणा त्याला येतो आणि कारल्याची भाजी पण एकदम छान होती आणि चवीला पण लागते. आणि कोणाला कोणाला कारलं आवडतं बरं. आणि अशा प्रकारे जर तुम्ही आणि जसं बघा, ही
थोडंसं कारल्याला म्हणजे चवीपुरतं मीठ टाकलं आणि कारलं जेवढं आपण तेलातच वापरू देऊ ना तेवढं कारल्याची भाजी आपली चांगली होती आणि छान त्याला चव पण येते. तर ह्या मसाल्यामध्येच काहीच पाणी मी याच्यात टाकलं नाही बघा. नुसतं काय केलं, थोड्या वेळ वाफलू दिलं आणि नंतर मी थोडंसं पाणी वगैरे ह्याच्यामध्ये टाकलं, कारण तेलातच जास्त वेळ ह्याला झाकून वाफलू दिलं. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. अशा प्रकारे एकदम साधी आणि सिंपल इकडं कारल्याची भाजी आपली तयार झाली. मग आता इकडं कारलीची भाजी झाली आणि लगेच पटापटा चपात्या आपण करून घेतल्या बघा. भाजी इकडे शिजली की भाजी उतरून ठेवली आणि नंतर चपात्याचं तर म्हणजे पीठ तर मी आधीच मळून ठेवलं होतं. लगेच चपात्या घेतल्या करायला पटापटा. म्हणजे इतकं फास्ट गडबडीनं सगळं काही काम आवरलं इकडं मी, कारण जाण्याची गडबड काही गडबड होते आणि कसं उन्हाच्या आधी कुठं पण प्रवासाला जायचं असो उन्हाच्या आधी गेलेलं वेगळंच. आणि सगळं काही काम आवरलं आणि माझा भाऊ आला मला नेण्यासाठी. बघा, आपलं ज्यावेळेस एक फोन केला की लगेच आपला भाऊ हजर राहतो आणि आपल्याला न्यायला येतो. ज्यावेळेस आपला म्हणजे आपण माहेरला जायचं असो त्यावेळेस आपला स्वतःचा भाऊ न्यायला आला ना तर ती आनंद वेगळाच असतो बघा. आणि त्याच प्रकारे इकडं माझा भाऊ मला न्यायला आला आणि नंतर आम्ही निघालो माहेरला. छान असा आमचा प्रवास सुरू झाला आणि एकदम मन आनंदी खुश झालं. तर इकडं आलो माहेरमध्ये. इकडं वहिनीनं चहा ते बनवला. माझा काही मंगळवार होता त्याच्यामुळे मला चहा बनवला आणि इकडं मावशीचं ते जेवण झालं. अशा प्रकारे आजचा दिवस गेला. नंतर थोडं संध्याकाळी बाहेर गेलो आणि मस्तपैकी रस प्यायला.